नमस्कार. सखीसमोर खूपच मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. सखी खूप विचार करत असते आणि ती तेजस्विनी आणि सरकारला म्हणते, खरं सांगू का, देवाने सुद्धा माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण केलाय. हा तिढा कसा सोडवायचा तेच मला कळत नाही. माझ्यासमोर दोन दोन आई आहेत. खरं तर एकाही आईचं प्रेम मला मिळालं नाही आणि ज्या आईचं प्रेम मिळालं त्या आईला मीच ओळखू शकत नाही आहे. मला आता तुमच्या दोघींमधील कोणत्याही आईने कितीही सांगितलं की तू माझी मुलगी आहेस तरी सुद्धा विश्वास ठेवायचा की नाही, या गोष्टीवरतीच आता मला प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. आणि म्हणूनच तुम्ही दोघींनीही परीक्षा द्यायची. तुम्ही दोघींनी सिद्ध करून दाखवायचं की नक्की तेजस्विनी राघव कामत कोण आहे ते. हे ऐकून सरकार बोलते, म्हणजे आता तू म्हणशील तसं आम्ही तालावर नाचायचं का? सखी, एक गोष्ट लक्षात ठेव, मीच तुझी खरी आई आहे. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, सरकार अहो स्वतःला शांत करा हो. कारण आता सखी मॅडमना कळून चुकलंय की तुम्ही खोटं बोलताय आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला चान्स दिलाय. जर का तुम्ही तिच्या खऱ्याच आई असाल तर नक्कीच स्वतःला सिद्ध करून दाखवा. सखी मॅडम, तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे. त्याच वेळेला परशू समोर येतो आणि लगेच मोठ्याने बोलतो, सरकार सरकार हे सर्व काय आहे? सरकार, म्हणजे इतकी वर्ष आम्ही तुम्हाला आमची वहिनी म्हणून स्वीकारलं, तुमच्या सगळ्या गोष्टी मानल्या, म्हणजे तुम्ही आमच्या वहिनी नाहीच आहात. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, परशू माझ्या समोर आवाज चढवायचा नाही, स्वतःच्या लायकीत राहायचं, स्वतःची लायकी ओळखायची, कळतंय का? तेवढ्यात लगेच तेजस्विनी बोलते, असंच असंच करून तुला सर्वांना स्वतःच्या तालावरती नाचवायचं असतं. पण जरा विचार कर, कितीही काही झालं ना मनस्विनी, तरी सुद्धा तू कधीच माणुसकी जपूच शकत नाहीस. तू माणसं नाही कधी जोडू शकत. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, गप्प बस. मुळात आता सुद्धा तू माझ्या आयुष्यावरती मुद्दामून घाव घालायला आलेस, माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलेस, कारण तुला कधीच सहन झालं नाही. माझी एवढी प्रॉपर्टी बघून तुझ्या डोळ्यात खुपते. त्यावेळेला लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, काय मनस्विनी, ही प्रॉपर्टी, हे सगळं वैभव फक्त आणि फक्त माझं आहे. माझ्या नवऱ्याने ते स्वतःच्या कष्टाने उभं केलंय आणि ते तुझं आहे. आणि खरं सांगू का, मला पैशाचा लोभ नाहीये, मला फक्त माझ्या माणसांसोबत राहायचंय. पैसा काय ग, आज आहे उद्या नाही. त्यामुळे मला पैशाची गरज वाटत नाही. मला माझी माणसं कमवायची आहे, त्यांची किंमत मी कशातच करू शकत नाही. मला माझ्या मुलीसोबत राहायचंय. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी सरकार बोलते, गप्प बस, तुझी नाटकं बंद कर. तेव्हा सखी बोलते, बस झाला आता, आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही. मी सांगितलंय ना, मला लवकरात लवकर तुम्ही दोघींनी सिद्ध करून दाखवायचं की माझी आई नक्की कोण. आणि मी आता परीक्षा घेणार आणि त्या परीक्षेत कसं खडं उतरायचं ते तुम्ही बघा. आणि सखी तिथून निघून जाते. त्यावेळेला तेजस्विनी मनस्विनीच्या म्हणजे सरकारच्या जवळ येते आणि बोलते, काय आहे ना, आजपर्यंत सगळं काही माझं आयुष्य जगलीस, पण आता मात्र सगळं काही पलटलंय. पलटवार करायची वेळ आली आहे. सरकार, तुमचं आता राज्य संपलं. तेव्हा मात्र गौतम सरकार जवळ येतो आणि मोठ्याने बोलतो, काय आहे ना सरकार, आता सुद्धा मी माझ्या मुलीच्या भीतीने काहीच बोललो नाही, पण खरं काय खोटं काय हे शेवटी देवाला माहिती आहे आणि देव सुद्धा परीक्षा बघतोय. एक ना एक दिवस सत्य समोर येणारच. तेव्हा लगेच सरकार बोलते, मी मगाचपासून बोलतेय, इतके वर्ष माझ्या समोर बोलायची हिंमत झाली नाही आणि ही बाई आल्यानंतर तुमची सगळ्यांची तोंड उघडायला लागली का? आता मात्र मी सोडणार नाही, तुम्हाला एकेकाची वाट लावणार. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, कशी वाट लावतेस ना ते मी सुद्धा बघते. गेली 12 वर्ष मी माझ्या कुटुंबापासून लांब राहिले, पण आता मात्र नाही. आता किती काही झालं तरी सुद्धा मी माझी स्वतःची ओळख सखीला करून देणार. आणि शेवटी सरकार तिथून तावातावाने निघून तिच्या बेडरूम मध्ये गेलेली असते. त्यावेळेला कान्हा गौतमला बोलतो, गौतम काका, प्लीज प्लीज तुम्ही जरा तेजस्विनी आंटीला आत घेऊन जाल का? त्यांना जरा फ्रेश होऊ देत.
तेव्हा लगेच गौतम बोलतो, हो कान्हा तू काळजी करू नकोस. आणि कान्हा तेजस्विनी जवळ जातो आणि तेजस्विनीच्या हातावर हात ठेवत म्हणतो, कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. मी आहे ना तुमच्यासोबत. मला माहिती आहे तुम्ही सरकार नाही आहात, तर तुम्ही तेजस्विनी आंटी म्हणजेच सखीची आई आहात. आणि हे लवकरात लवकर आपण सिद्ध करूच. तेव्हा मात्र तेजस्विनी कान्हाला बोलते, कान्हा खरंच थँक्यू. तुझे आभार कसे बनावे तेच मला कळत नाही. त्यावेळेला कान्हा बोलतो, आभार? आणि माझे आभार मानायची गरजच नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, किती काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर आपल्याला सगळ्यांसमोर हे सिद्ध करायचं आहे की तुम्हीच बेबी सरकारांच्या आई आहात. आता मी आलो. तेव्हा लगेच गौतम बोलतो, कान्हा कुठे चाललास तू? तेव्हा लगेच कान्हा बोलतो, जखमेवरती मीठ चोळायला. कारण जखमेवरती तर मीठ चोळलंच पाहिजे ना गौतम काका. तेव्हा लगेच गौतम बोलतो, कान्हा जे काही करशील ते जपून कर, कारण ती बाई कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, खरं सांगू का गौतम काका, कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन. तेव्हा मात्र कान्हा तिथून निघून गेलेला असतो. त्याच वेळेला इकडे गौतम तेजस्विनीला बोलतो, वहिनी चल, मी तुला रूम दाखवतो, तू तिथे जाऊन फ्रेश हो. तेव्हा लगेच मोठ्यानी तेजस्विनी बोलते, गौतम भाऊजी खरं सांगू का, आज मला खूप बरं वाटतंय. मी माझ्या घरात परत आली याचा मला आनंद आहे. तर इकडे सरकार मात्र स्वतःच्या रूममध्ये येऊन सगळं काही फोडत असते. सगळी काही तोडफोडच चालत असते. इकडच्या वस्तू तिकडे, तिकडच्या वस्तू इकडे, फेकाफेकीच चालू असतात. त्याच वेळेला तिथे कान्हा येतो आणि सरकार जी वस्तू फेकत असते ती कान्हाच्या पायाशी जाऊन पडते. कान्हा मोठ्याने बोलतो, सरकार अहो शांत व्हा, स्वतःला शांत करा. अहो कशाला एवढी आरडाओरडा आणि कशाला एवढी तोडफोड करायची. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, तू गप्प बसा. तू जे मला डबल क्रॉस केलेस ना कान्हा, ते तुला किती महागात पडणार आहे हे तुला माहिती सुद्धा नाहीये. कान्हा तुला माहिती नाही, तू सरकारच्या नादाला लागलायस. तेव्हा लगेच कान्हा हसायला लागतो आणि म्हणतो, आता तर मी फक्त तुमच्या नादाला लागलोय. थोडे दिवस थांबा. एकदा जर का सखी मॅडमचा विश्वास बसला की तेजस्विनी कामत म्हणजे तीच व्यक्ती आहे जी मी स्वतः घेऊन आलोय, आणि त्यावेळेला मात्र तुझं सगळा खेळ समाप्त होईल. नाही ना तुला रस्त्यावर आणलं आणि तुला भीक मागायला लावली तर नावाचा कान्हा नाही. आणि लवकरच ती तुझ्यावरती वेळ येणार आहे. सरकार, रस्त्यावरती भीक मागताना मला तुला बघायचं आहे. हे ऐकल्यानंतर सरकार चांगलीच हादरते. आणि शेवटी कितीही काही झालं तरी ती सरकार स्वतः घाबरली असेल तरी सुद्धा ते जे काही दुःख आहे किंवा जी काही भीती आहे ती तिच्या चेहऱ्यावर तर दिसणारच नाही. आणि म्हणूनच ती कान्हावरती आवाज चढवत कान्हाच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली द्यायला जाते. तेवढ्यात मात्र कान्हा तिचा हात धरतो आणि मोठ्याने बोलतो, सरकार, माझ्यावरती हात उचलायची पुन्हा हिम्मत करायची नाही. पुन्हा जर का अशी हिम्मत केलीस ना तर तोच हात तोडेल. आणि तो जोरात तिला ढकलून देतो. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार बोलते, कान्हा, आता जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस. कान्हा, तुला हे सर्व करायची गरजच नव्हती. तेव्हा मात्र कान्हा मोठ्याने बोलतो, गप्प बस सरकार, तू जे माझ्या आयुष्यात वादळ आणलंस, तू माझं आयुष्य जे काही उद्ध्वस्त केलंस ना, त्या माझ्या आयुष्याची जी काही वाट लावलीस ते मात्र मी कधीच विसरणार नाही. आणि आता तर मी तुला माफ करणारच नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, आता तुम्ही जे काही वागताय ना माझ्याशी, त्याची भरपाई मात्र तुम्हाला नीट करावी लागणार आहे. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, खरं सांगू का सरकार, मला तर तुझं काहीच वाईट वाटत नाहीये. तू काय लायकीची बाई आहेस ना ते मला कळून चुकलंय. आणि यापुढे माझ्याशी या आवाजात बोलायचं नाही. आणि यापुढे जर का माझ्याशी या आवाजात बोलण्याचा प्रयत्न जरी केलास तरी तुझं थोबाड फोडून तुझ्या हातात देईन, आता जसं फोडलंय ना तसं. तेव्हा मात्र सरकारला खूपच राग आलेला असतो. सरकार मोठ्याने बोलते, पण कान्हा, मी तुझ्या आयुष्यात असं काय वादळ आणलं की तू माझ्याशी एवढ्या खालच्या तराला जाऊन वागलास.
तेव्हा मात्र कान्हा खूपच चिडलेला असतो. कान्हा मोठ्याने बोलतो, सरकार आता तू फक्त बघ, तुझे दिवस फिरलेत. नाही ना एका गोष्टीचा बदला घेतला तर नावाचा कान्हा नाही मी. आता तुझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त वादळ येणार आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं याचा विचार मात्र तू कर. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. तिला काय करावं तेच कळत नसतं. ती खूपच हादरलेली असते. त्यावेळेला कान्हा असं बोलतात, सरकार बोलते, कान्हा आता संपलास तू. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, येणारी वेळच ठरवेल कोण संपणार आहे आणि कोण जिंकणार आहे ते. कुणाची वाट लागणार, कोण रस्त्यावर येणार, कोण भीक मागणार, कुणाची काय अवस्था होणार हे सगळं वेळच ठरवेल. आपण कशाला बोलायचं. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, बस झालं आता. आता मला हा विषय ताणायचाच नाहीये आणि हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच कान्हा बोलतो, हे सर्व करताना जरा तरी बेबी सरकारांच्या मनाचा विचार केला असतात ना तर बरं झालं असतं. अहो तुम्ही तिच्या आई तर नव्हतात पण मावशी तर होतात ना. खरं सांगायचं तर तुम्हाला तर ती म्हण माहितीच आहे ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने सरकार बोलते, हे गप्प बस, मला काहीच ऐकायचं नाही आणि मला कोणतंच कर्तव्य मावशीचं पार पाडायचं नव्हतं. एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही काही केलंस ना तरी सुद्धा माझं सत्य कोणासमोरही आणू शकत नाहीस. तेव्हा लगेच मोठ्याने कान्हा बोलतो, आजपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचं तेच खरं केलं सरकार, पण आता मात्र तुम्ही असं काही सिद्ध करणार की स्वतःच्या तोंडावर आपटणार. सरकार आजपर्यंत दिवस तुमचे होते पण आता मात्र दिवस पलटणार आणि ती वेळच जवळ आली तुम्हाला तोंडघशी पाडण्यासाठी. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सखी खूपच अस्वस्थ असते. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, काय चाललंय हे. तिने तिच्या बाबांचा फोटो स्वतःच्या हातात धरलेला असतो. ती बाबांच्या फोटोवरून हात फिरवत असते आणि म्हणत असते, बाबा बाबा मला समजतच नाही माझी खरी आई कोण आणि खोटी आई कोण. बाबा बाबा मला कळतच नाहीये मी काय करावं ते. तेव्हा लगेच तिथे कान्हा आलेला असतो आणि कान्हा मोठ्याने बोलतो, बेबी सरकार शांत व्हा. अहो कशाला रडताय. त्यावेळेला लगेच सखी बोलते, बघ काय करू कान्हा मला कळतच नाहीये माझी खरी आई कोण. खरं सांगायचं तर हा खूप मोठा तिढा आहे माझ्यासाठी. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, मला समजतंय बेबी सरकार, सगळं काही कळतंय, पण आता तुम्ही शांतपणे स्वतःचे डोळे मिटा आणि स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की तुम्हाला तुमची खरी आई कोण वाटते. त्यावेळेला लगेच सखी स्वतःचे डोळे मिटते आणि तिच्या डोळ्यासमोर येते ती खरी तेजस्विनी. तिचा स्पर्श तिला खूप हवाहवासा वाटत असतो. तिला तो स्पर्श जाणवत असतो. हा स्पर्श पहिल्यांदा आपल्याला कुणीतरी केला याची तिला जाणीव होते आणि ती कान्हाला बोलते, कान्हा खरं सांगू, मला तर समजतच नाहीये असं कसं काय होऊ शकतं. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, बेबी सरकार मी ओळखू तुमच्या मनातलं, तुमच्या समोर खरा चेहरा कोणाचा आला. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा तुला खरंच ओळखता येईल. तेव्हा कान्हा बोलतो, मी ज्या व्यक्तीला घेऊन आलो ना त्या व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला. तेव्हा लगेच सखी खूपच अस्वस्थ होते आणि ती बोलते, कान्हा तू हे कसं काय ओळखलंस. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, कारण बेबी सरकार एक मुलगीच आपल्या आईला ओळखू शकते. बेबी सरकार तुम्ही तुमच्या मनाला विचारलं तुमची खरी आई कोण, पण तुमच्या मनाने काय उत्तर दिलं. त्यांनी सरकारकडे बोट दाखवलं नाही तर त्यांनी तुमच्या खऱ्या आईकडे बोट दाखवलं. बेबी सरकार तुम्हाला तुमच्याच खऱ्या आईने स्पर्श केला. हा स्पर्श तुम्हाला जाणवला. हा स्पर्श आपण पहिल्यांदा सुद्धा अनुभवलाय याची प्रचिती तुम्हाला झाली. त्यावेळेला लगेच मोठ्याने सखी बोलते, कान्हा मला कळतच नाही, म्हणजे इतकी वर्ष माझ्यासोबत सरकार म्हणून जी आयुष्य जगली ती माझी खरी आई नाहीच. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, दुर्दैवाने का होईना पण ती तुमची खरी आई नाही. बेबी सरकार तुम्हाला सुद्धा कधी जाणीव झालीच नाही का. तेव्हा लगेच सखी बोलते, कशी होणार.
खरं तर माझी आई बदलली असंच मला वाटायचं आणि मी एवढ्यातच खुश राहायचे. खरं सांगू का कान्हा, मी माझ्या आईकडे त्या नजरेने कधी पाहिलंच नाही. फक्त मला माझ्या आईकडून प्रेम मिळावं एवढीच इच्छा माझी होती, बाकी काहीच नाही. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, बेबी सरकार, याच तुमच्या सहानुभूतीचा त्या बाईने फायदा घेतला. तेव्हा लगेच मोठ्याने सखी बोलते, कान्हा आता मी काय करू मलाच कळत नाहीये. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, तुम्हाला काही करायची वेळ नाही, येणारी वेळ सगळं काही करेल. आणि खरं सांगू का, तुमची आई आहे ना, ती आता शांत बसणार नाही. कारण गेली 12 वर्ष तिने तुमचा चेहरा पाहिला नाही, पण आता मात्र तिने तुमचा चेहरा पाहिलाय. आणि एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते हे कोणालाही सांगायची गरज नाही. बेबी सरकार, तुमची आई तुमच्यासाठी नक्कीच त्या परीक्षेमध्ये खडी उतरणार आणि स्वतः ती परीक्षा पार करणार आणि तुमच्या सोबत नव्याने आयुष्य घालवणार. बेबी सरकार, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा, या जगात जर का कोणावरती विश्वास ठेवायचा असेल तर तो फक्त तुझ्यावरतीच आहे. कान्हा, तू एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्यावरती मी डोळे मिटून विश्वास ठेवू शकतो. तेव्हा कान्हा स्वतःचीच बोलतो, बेबी सरकार, एवढा सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवू नका की कधी मीच तुमचा विश्वासघात करेल. बेबी सरकार, मला तुम्हाला सर्व काही सांगायचं आहे, पण वेळ आल्यानंतर. तर इकडे तेजस्विनी तिच्या रूम मध्ये असते. त्यावेळेला तिथे सरकार आलेली असते. त्यावेळेला तेजस्विनी खूपच घाबरते. सरकार तिचा हात धरत म्हणते, तुझी हिंमत कशी झाली इथे यायची. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, सरकार सरकार म्हणून मिरवलीस ना, पण आता मात्र तुझ्या आयुष्याची वाट लागणार मनस्विनी. कारण मनस्विनी आता ही तेजस्विनी शांत बसणार नाही जोपर्यंत ही तुझ्या आयुष्याची वाट लावत नाही आणि या घरातलं तिचं स्थान मिळवत नाही, तोपर्यंत ही तेजस्विनी आता तुला पुरून उरणार. तिच्यातला तो माज, तिच्यातला तो गर्व बघून तेजस्विनी म्हणजे सरकारला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ती स्वतःशीच बोलते, हिच्यामध्ये एवढा माज कसा काय निर्माण झाला, ही तर मला घाबरायची. त्यावेळेला तेजस्विनी हसायला लागते आणि म्हणते, काय झालं, माझ्यातली ही मस्ती बघून तुला खूपच हैराण झाल्यासारखं झालं ना, पण यापुढे असंच राहायचं, माझ्याशी नीट बोलायचं, वाकड्यात तर जाऊच नकोस. आता परीक्षा पार करायची आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ही परीक्षा नक्की कोण पार करणार, सरकार की खरी तेजस्विनी? खरोखर सखीला तिची खरी आई कोण हे सत्य समजेल का? ते पाहण्यासाठी आपल्याला पुढचा भाग पाहणं खूपच अवश्य आहे. आणि खरं सांगू का, असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.